ही फक्त एका किल्ल्याची गोष्ट नाही, ही त्या भूमीची कथा आहे जिथे स्वराज्याच्या इतिहासाला नवीन वळण मिळालं, जिथे एका निर्णयाने बलाढ्य आदिलशाहीच्या गर्वाला चिरडून टाकलं आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धी, धैर्य आणि गनिमी काव्याच्या बळावर इतिहास घडवला. सह्याद्री हा फक्त डोंगराचा प्रदेश नाही, हा आहे स्वाभिमानाचा, शौर्याचा आणि स्वराज्याचा साक्षीदार. या पर्वतरांगामधील प्रत्येक दगड इतिहास बोलतो आणि त्याच इतिहासात एक नाव अजरामर आहे, प्रतापगड. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाने पावन झालेल्या प्रतापगडाच्या भेटीला. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य घाटातून प्रवास करत असताना प्रत्येक वळणावर सह्याद्रीचे रौद्र आणि तितकेच मनमोहक रूप आपले स्वागत करते. हीच ती पर्वतरांग जिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अभेद्य संरक्षण दिले आणि मराठ्यांच्या इतिहासाला सुवर्णाक्षरांनी लिहिले. समोर दिसणारा हा प्रतापगड केवळ दगडांचा किल्ला नाही, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि अटळ निर्धाराचा जिवंत साक्षीदार आहे. आज आपण ज्या किल्ल्यावर उभे आहोत तेथे एका अशा विजयाची नोंद झाली ज्याने संपूर्ण दख्खनचे राजकारण बदलून टाकले. हाच तो प्रतापगड, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम, धैर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर बलाढ्य आदिलशाहीला हादरा दिला. आज आपण उभे आहोत त्याच प्रतापगडावर, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक पाऊल स्वराज्याच्या त्या अद्वितीय इतिहासाची साक्ष देतो. चला मग जाणून घेऊया प्रतापगडचा संपूर्ण इतिहास, त्याची भव्य रचना आणि इथल्या प्रत्येक वास्तूमागची प्रेरणादायी कहाणी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. महाबळेश्वरवरून निसर्गरम्य घाटाने प्रवास करत आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून पुढे प्रत्येक ठिकाणचा इतिहास अचूकपणे समजावा आणि या गडाची खरी ओळख अनुभवता यावी म्हणून आम्ही स्थानिक गाईडची मदत घेतली. गाईडच्या माहितीमुळे प्रतापगडातील प्रत्येक वास्तू, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक बुरुज आणि प्रत्येक ऐतिहासिक घटना अधिक जिवंतपणे समोर येऊ शकते. आता आपणही आमच्यासोबत या ऐतिहासिक प्रवासात सहभागी व्हा. जाणून घेऊया प्रतापगडाचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा आणि याच भूमीवर घडलेल्या अफजलखानाच्या वधाचा अजरामर इतिहास. चला तर मग सुरू करूया प्रतापगडच्या या अविस्मरणीय सफरीला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगडावरती तुमचं सर्वांचं स्वागत. माझं नाव गणेश बबन कासुर्डे, मी गडावरतीच राहतो. आपण माहितीला सुरुवात करतो इथून. याच गडाचा मेन इतिहास अफजलखानाचा वध ना, स्वतः शिवाजी महाराज भेटीसाठी गेले होते ना, पण हा किल्ला पाहायला चालला. हा किल्ला आजही खाजगी मालकीचा आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात नाही आहे. शिवाजी महाराजांची 13वी पिढी नाव ऐकूनच असाल, उदयनराजे भोसले खासदार, त्यांच्या खाजगी मालकीचा किल्ला. शिवाजी महाराजांची 360 किल्ले, सगळ्यात मोठा किल्ला जवळच आहे रायगड, तिथे महाराजांची समाधी आहे ना. त्याच रायगडावरती 6 जून 1674 राज्याभिषेक झाला ना. 19 फेब्रुवारी 1630 जन्म शिवनेरी आणि 3 एप्रिल 1680 रायगडला मृत्यू. रायगडच्याच खालती पाचडगावी जिजामातांची समाधी आहे ना. आणि ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध झाला तो स्पॉट हा. लाल पत्र्याचं घर दिसतं का, तिथे शामियाना उभारला होता ना. 2002 पासून ते सील होतं. 2022ला एकनाथ शिंदे सरकारमुळे शक्य झालं, ते पूर्ण अतिक्रमण हटवलं. तो काय सुफी संत वगैरे नव्हता, त्याचे 2 थडगी आहेत. तो स्पॉट तुम्हाला मी वरून दाखवतो. पण महाराजांचा पराक्रम पुढच्या पिढीला कळला पाहिजे ना, दहशतवाद असं संपवावा लागतो. त्या दोघांची थडगी स्वतः महाराजांनीच बनवली. जिजामातांनी सांगितलं माणूस मरतो तिथं वैर संपतं ना. का महाराज का मुस्लिमांच्या विरोधात नव्हते ना. जसं बाबरी मस्जिद मॅटर चालू होता तसं अफजलखानचा मॅटर चालू होता, कारण त्याला सुफी संत मानत होते. तो काही दर्ग्याचे स्वरूप यायला लागलं, हुरूस व्हायला लागले. पण हा किल्ला शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी बांधला. तिकडे गड नव्हता, हा डोंगर होता. या डोंगराचं नाव काय होतं, ढोरप्याचा डोंगर. ढोरप्या म्हणजे कळलं ना, गाई म्हशींना आपण गावाकडचे लोक ढोरं म्हणतो ना. मग तेव्हा गड नव्हता, तो आजूबाजूची लोक ढोरांना चरायला घेऊन यायचे. पण हा पूर्ण परिसर जावलीचं जाळं आणि जावलीचं खोरं ना. सज्जनगड माहितीये, तिथून सुरुवात झाली ती रायगडची काळ नदी. आणि कोकणातलं खेड माहितीये ना, तिथून पुण्याच्या भोरपर्यंत हा एवढा मोठा परिसर चंदाराव मोरेला विजापूरच्या आदिलशाहनं जहागिरी दिला होता. शिवाजी महाराजांना रायगडावरनं पूर्वी तुळजापूरला मेन मंदिर ना, तुळजाभवानी,
त्रास व्हायचा, लढाई व्हायच्या, मावळे मारले जायचे. शिवाजीराजांना देवीने दृष्टांतात येऊन सांगितलं की महाबळेश्वरच्या खालती जावली खोऱ्यामध्ये ढोरक्या डोंगरावरती माझी स्थापना कर. मग राजांनी मोरेला समजवलं की आपण दोघं एक झालो तर हिंदव राज्य वाढवू, पण या मोरेनं ऐकलं नाही. 6 जून 1655 राजांनी जावलीच जिंकली आणि या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. या ढोरक्या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव आणि मोरोपंत पिंगळे, सेवेसी तत्पर ठाई हिरोजी इंदुलकर रायगडच्या दरबाराच्या पायरीवरती नाव कोरलंय ना, बरोबर. या गडाची तटबंदी 5 किलोमीटर आहे. त्याच्या आतला परिसर 52 एकर आहे. या गडाच्या बांधकामासाठी वापरलं चुना, शिस, रेती आणि खायचा गुळ, जागरी. कारण तेव्हा सिमेंट नव्हतं ना. आणि ह्याच गडाच्या पायथ्याशी तुम्ही आता महाबळेश्वरात उतरलात ना, एक नदी लागली का, कोयना. तुम्ही आता घाट उतरलात आंबेनळी, तेव्हाचं नाव होतं रडतुंदीचा घाट. आणि त्याच पायथ्याशी अफजल खानानं 12,000 लोक लपून ठेवली. एवढी फौज घेऊन येणाऱ्या व्यक्ती कधी मैत्रीसाठी येतच नाही ना. त्याच्याबरोबर त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, राजांबरोबर त्यांचे बॉडीगार्ड आहेत जीवा माले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत बोकील. त्या अफजल खानाची उंची फारच कमी होती, फक्त 7.25 फीट. आणि शिवाजी महाराजांची हाईट होती 5.25 फीट. त्या अफजल खान मध्ये एवढी ताकद होती की रानट्या हत्तीला तो सरकावायचा, लोखंडाची पहार दिली 4 आकडा करायचा आणि तांब्या हातात दिला कारोळा बनवायचा. कारोळा म्हणजे कळलं ना, चिंगवायचा. स्वराज्यावरती आलेलं भलं मोठं संकट म्हणजे अफजल खान ना. त्या भेटीमध्ये दगा झाला असता तर हिंदवी स्वराज्य कदा बिघडलं नसतं. तेव्हा महाराजांचं वय किती होतं? 29 वर्ष. खानाचं वय होतं 52 वर्ष. शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं, डावे बगले दाबलं. राजांवरती 2 वेळा कटाऱ्याने अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत. खान दगा करतो, राजांच्या लक्षात आलं. मग महाराजांनी वाघनेक्यांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना करिए नादा, ये तो शिवा का अखाड़ा है, इसमें एक ही दम में प्रतापगढ़ के नीचे अफजल खान को उकाड़ा है. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. खान ओरडला, दगा. सय्यद बंडानं दानपट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण जीवा महालेनी त्याचा हात वरच्यावर उडवला. मराठीमध्ये म्हण घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. खानाचा वध झाला, राजांना विजय झाला. तर विजयाला काय म्हणतात? प्रताप. नाव ठेवलं गडाचं प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. गडाचा प्रवेशद्वार येण्या जाण्यासाठी एकच दरवाजा. खालून पाहिल्यानंतर हा दरवाजा दिसला नाही. या दोन्ही भिंती बघा एकच वाटतात ना. आणि याला गोमुख रचना दिली. गोमुख कसं पुढे छोटं आणि मागे पसरलेलं, बघा ती पद्धत आहे. हा दरवाजा फक्त आता नवीन लोखंडी बनवला, 6-7 महिने झाले. जुना दरवाजा तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दिसेल सिसमच्या लाकडाचा, त्याला 360 वर्ष झाली. पूर्वीचा रिवाज सूर्य मावळला कंपल्सरी दरवाजा बंद आणि सूर्य उगवला की दरवाजा उघडला जायचा ना. आज प्रथा आहे 6:30ला उघडतात, रात्री 8:30ला बंद करतात. टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात मोजल्या? 95. पण ह्या 95 पायऱ्या येताना थोडा थकवा जाणवतो ना, कारण जागा चढाव आहे. पण आत्ताची लेवल आहे 60-40, तेव्हाच्या असणाऱ्या 80-20. आता या 3 पायऱ्या, तेव्हाची 1 पायरी. ह्याच्या खाली जुनं कन्स्ट्रक्शन आहे, ह्या 1957च्या. ह्या दगडात आणि ह्या दगडात फरक आहे ना. आणि दरवाजा तोडायचं म्हटलं तर पहिला वापर हत्ती ना. आणि हत्तीला कुठली वस्तू पाडायची असेल त्याला सपाट जागा पाहिजे. अशा ठिकाणी हत्ती येऊ शकतो, पण त्याचा बॅलन्स मागे जाईल ना, म्हणजे तो दरवाजा तोडणार नाही. ते प्लॅनिंग फेल. दुसरा वापर, बाहुबली पिक्चर बघितला, लाकडाचा उंडका 40 ते 50 फीटाचा, त्याला जागा स्ट्रेट पाहिजे. ही जागा टर्न आणि शॉर्ट आहे ना, जागेवरती टर्न करू शकत नाहीत. आणि फायनली गडाच्या खालून मोठ्या तोफाने अटॅक केलं तर तोफांचा गोळा दरवाज्यावरती न धडकता डेफिनेट समोरच्या भिंतीवर धडकेल ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की दरवाजा सुरक्षित तर आपला अख्खा गड सुरक्षित. हे 2 वर्षातलं प्लॅनिंग. आजकाल आपण आपलं घर ग्राउंड लेवलला 2 वर्षात पूर्ण करू शकत नाही. आणि एवढं सगळं करून इथे शत्रू आला, इथे यायची पण गरज नाही. ते खिडकी दिसते का एकदम वर बघा, दिसली का? तिथून डायरेक्ट तोफेचा मारा आपला एकटा मावळा इकडच्या शत्रूवरती करायचा. ह्याला म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पोटावर मारू नका, पाठीवरती मारा. म्हणजे एकटा मावळा इकडची 100-150 लोक आरामात मारेल, पण 100-150 लोक त्या एका व्यक्तीचं काही बिघडवू शकत नाहीत ना, बरोबर का? आणि कुठलाही व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, मग साईडला चिकटला त्याच्यावर तोफेचा मारा येणार नाही. वरती बघा छोटे छोटे होल दिसतात, जसं आत्ताचं रॉकेट लॉन्चेस. त्या काळी छोट्या छोट्या तोफा खांद्यावरती घेऊन फिरायचे, त्या तुम्हाला मंदिरात दाखवतो. पण इकडचे बघा, तोफेचा मारा करा आणि इकडचे बघा, फरक आहे ना. इकडचे उकळतं तेल, गरम पाणी सोडा. गडाच्या खालून हे काहीच कामाचे वाटत नाहीत. गडाच्या आत गेल्यानंतरच कळतं किती इम्पॉर्टंट आहे. हां, आत गेल्यानंतरच कळेल, कारण आपण गडाच्या बाहेरच आहे अजून. बघा कुठेही नजर टाका. हां, म्हणजे जरी कमी सैन्य असलं तरी एकटा मावळा इकडची फौज मारेल ना, बरोबर ना. त्याच्यामध्ये दरवाजे तुटला हरकत नाही, नवीन दरवाजा बनवू, पण गड गेला तर पुन्हा गड बनवू शकत नाही ना, बरोबर. काय त्यावेळची तो
हा जुना दरवाजा आहे, मशाल स्टँड, मशाल लावायचे. हां 360 वर्ष झाली. आणि हे मशाल स्टँड म्हणजे आता म्हणू आपण मेणबत्ती स्टँड, टेंबा मशाल लावायचे. आणि बघा ही तोप आहे, तिला फक्त हात लावा, घेऊन जाऊ नका. 650 किलोची आहे. तिची रेंज आहे 1.5 ते 2 किलोमीटर रेंज फायर व्हायचं. पण अशा तोपा दरवाज्यात नसायच्या. ही तोप तुम्ही गाडी लावून ते झेंडा बघितला का, ती बघा तिथे होती. ते आत्ता इकडे आणून ठेवले. चारही दिशेला असे 4 बुरुज आहेत. त्याची माहिती आपण बाहेर घेऊया, म्हणजे तुम्हाला पण शूट करता येईल. सांग. तुळजापूरची तुळजाभवानीची प्रतिस्थापना केलेलं मंदिर आहे. हिला भवानी माता म्हणतात. म्हणजे ह्या देवीचं दर्शन झालं की तुळजापूरचं दर्शन झाल्याचा योग नक्कीच मिळतो. आपण आत्ता गडाच्या आतमध्ये आलो. मग तुम्हाला आता कळतंय बघा कशा पद्धतीनं पहारा द्यायचे. दिसलं का ह्या त्यावेळेच्या पायऱ्या. आपण तटबंदीवरनं फिरणं शक्यच नाही आहे. मग आपण बालेकिल्ल्यात गेल्यानंतर थोडा वेळ तटबंदी फिरायची आहे. आणि हा राजमार्ग बघा, पालखी दरवाजा, जसं आत्ताचा VIP रोड ना. चित्तोडमध्ये राणा प्रताप चेतक नावाचा फेमस घोडा, राजांजवळ घोडा नव्हता, कृष्णा घोडी होती. कधी पण मेलपेक्षा फिमेल पायण्यामध्ये चपळ असते. मग राजे आठवड्यातनं, महिन्यातनं, वर्षातनं जेव्हा जेव्हा दर्शनाला यायचे इथपर्यंत घोडीवरती यायचे, पालखीत बसून जायचे. हा पालखी दरवाजा आत्ता हल्ली बंद आहे. आपण मार्गानं जायचं हा प्रजेसाठी होता. ह्याच्या खाली जुना मार्ग आहे. हे नवीन बांधकाम लगेच कळतं आहे ना. तिथून रस्ता आहे का? चोरवाट आहेत, दाखवतो वरती. आज देखील गडाचं जे रिपेरिंगचं काम चालू आहे ना, ते बघा दर्जा भरण्याचं, त्याच्यामध्ये तेच मटेरियल वापरलं जातं. एकनाथ शिंदेनी पैसे टाकलेत आणि उदयनराजेंनी, म्हणजे त्यांच्या फंडातनं 11,000 करोड टाकलेत, ज्यामुळे बरेचसे किल्ले आहेत गड संवर्धनसाठी. आज देखील गडाच्या रिपेरिंगच्या कामासाठी वापरतात उडीद डाळ, तुरटी, गूळ, नारळाचा काते आणि वाळू. सिमेंटचा वापर होत नाही. म्हणजे अजूनही 350 वर्ष गड टिकावा त्या उद्देशाने काम चालू आहे. महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत ना. 1818मध्ये ब्रिटिश घेऊन गेले. समोर बघा, हाच मेन फोटो आपल्या 4थीच्या पुस्तकात, टीव्हीला, कॅलेंडरला येतो ना. मेन जावली गाव इथे, कोयना नदी तिथूनच आली ना खाली, ओल्ड महाबळेश्वर. तिथे महाराजांनी जिजामातांची सुवर्ण तुला गेली. पंचगंगा मंदिर, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. आणि हीच कोयना इकडे गेली, तापोळा, मिनी काश्मीर, एकनाथ शिंदेचं गाव तिकडे. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. पण आता धुक्का आलाय बघा. आणि तुम्ही आत्ता आलात तो रस्ता बघा, ते पिवळ्या कलरचं चमकतंय का घर, तिथून तुम्ही लेफ्ट टर्न केलात ना, त्याला पायथा म्हणतात. आणि खालती रोड सोडलात ना, ते बॅरिगेड लावलेत. पोलादपूर, आंबेनळी घाट, पोलादपूरला संपतो. आणि महाबळेश्वरच्या मागे पाचगणी, पाचगणीच्या पुढे वाई, त्याच मागे तुम्ही आलात ना पुणा मार्गे. आणि बघा खाली पाण्याचं तलाव दिसतं, इथून बघा. असे गडावरती 4 तलाव आणि 2 विहिरी येतात. ह्याच्यामुळे 2 फायदे झाले. मी तुम्हाला सांगितलं की 2 वर्षात गड बांधला, पण लागणारा दगड हा खालून आणला असता तर 2 वर्षात गड झाला नसता ना. मग मावळ्यांनी बघा मोठे मोठे डोंगर इथेच खोदलेत ना. दगड मिळत गेले, भिंतीसाठी वापरत गेले. निसर्गाचं देणं, एवढ्या हाईटवरती पाणी देखील लागलं. पावसाचं, झऱ्याचं पाणी, हे 5-10 दिवसातच पाणी वरती आलंय. आता पाण्याची लेवल आहे 20 ते 22 फीट. अजूनही पाऊस व्हायचा आहे. आणि हा बघा आमची घरं आहेत वरती, तिकडे विहिरी आहेत. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतो आणि बाकी कामासाठी तलावाचं पाणी. कसं वरती ओढतात बघा, रहाट, ते बघा तिथे लागेल तेवढं पाणी नेतात ना. त्यामुळे पाण्याची किंमत कळते. सगळ्यांनी मोटर लावल्या, त्या पाण्याचा गैरवापर होईल ना. आणि बघा वॉटर सप्लायची स्कीम आहे. 4 किलोमीटरवरून पाणी येतं, पण कधी मिनिस्टर वर पाणी वर, मिनिस्टर खाली पाणी पण खाली. मंदिरात दर्शनाला जायचं आहे. आणि हा पालखी दरवाजा, इथून महाराज मंदिरात जायचे. जसं आत्ताचा VIP रोड. आपण मंदिरात जायचं आहे, पण मेन एंट्री आत्ता बंद आहे. फिरून तुम्हाला मंदिरात दर्शनाला मी घेऊन जातो आहे. आणि ह्या पायऱ्या ह्या पण जुन्याच आहेत. ह्या बनवत असताना ह्याच्यामध्ये बघा चुना, सिसर, रेती नाही आहे. मग तेव्हा काय केलं, इंटरलॉक कळलं, ब्लॉक सिस्टीम. एक दगड दुसऱ्या दगडामध्ये फक्त फसवला आहे. आणि ह्या बघा आपल्या काळातील डेफिनेट वर्षातून 2दा किंवा 3दा रिपेरिंग करावंच लागतात, कारण ते आपल्या काळातील आहे. 360 वर्ष झाली तशाच आहेत. ह्याला काय म्हणू, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात मोजल्या, 275. अर्धा किल्ला सर केला पायऱ्या चढण्यात, लढाईत नाही, अर्ध जायचं आहे. आपण आता देवीच्या मंदिरात जाणार आहोत. प्रथम देवीची मूर्ती पाहणार आहात. या मूर्तीचा शिळा म्हणजे कळलं दगड. हा त्या काळी कुठून मागवला, नेपाळातून. नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची नदी आहे. त्रिवेणी संगम आहे, श्वेत गंडकी आणि काळी गंडकी. आत्ता आपलं राम मंदिर बनवलं, तो पण दगड तिथूनच मागवला ना. शालिग्राम, कसोटी आपल्या सोनाराकडे असतो. काही लोकांच्या घरी विष्णू अवतार म्हणून देवाऱ्यामध्ये असतो. ही अष्टभुजा मूर्ती राजगडला घडवली पुणे जिल्ह्यात बंबाजी नाईक पानसर यांनी. आणि अष्टभुजा देवीची स्थापना 1661ला केली.
अफजलखानाच्या वधानंतर स्थापना करण्यामागचं कारण तो येताना तुळजापूर, गाणगापूर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर ही मंदिरं तोडत आला ना. म्हणजे आपण स्थापन केलेली मूर्ती हलवू शकत नाही ना. मग देवीची मूर्ती 1661ला स्थापन केली. हिला नाव दिलं भवानी माता, तिला तुळजाभवानी. देवीच्या पायाजवळ काचेच्या पेटीत ठेवलेलं शिवलिंग आहे. काचेसारखं दिसतं, काचेचं नाही आहे, स्फटिक माहिती आहे ना, क्रिस्टल, जे राजे नेहमी त्यांच्या सोबत ठेवायचे, ते देवीच्या पायाजवळ आहे. आता मंदिरात गेल्यानंतर देवीची मूर्ती, शिवलिंग बघितल्यानंतर मागे फिराल तर तिकडे सभामंडपाचं काम चालू आहे. तिथे प्रवेश बंद आहे. तिथे तुम्हाला एक तोफेचा गोळा आणि एक तलवार बघायची. ही तलवार स्वराज्याचे 4थे सरसेनापती, पहिले मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. ते गाणं ऐकून असाल, वेडात वीर दौडले सात. 4थे सोयराबाईंचे भाऊ, महाराजांचे मेवणे, राजाराम महाराजांचे मामा, कराडजवळ गावे तळवीड, हंबीराव मोहिते, त्यांची तलवार आहे. ह्यांचा पराक्रम ह्या जावली खोऱ्यामध्ये अफजलखानाची 11,000 फौज मारण्यात आली. अफजलखानाचा मुलगा फैजलखान 1,000 फौज घेऊन पळून गेला. त्याला मदत खंडूजी खोपडेंनी केली. मग त्याचा चौरंगा केला. त्याची माहिती तुम्हाला मी वरती देतो. कारण तेव्हा जर त्यानं मदत केली नसती तर पावनखिंडीत आपले बरेचसे सरदार वाचले असते. कारण त्याला आपल्या लोकांचा चेहरे माहिती होते ना, बरोबर का. मग त्याच लढाईमध्ये मोहित्यांनी एकट्यांनी एका दिवसात याच तलवारीनं अफजलखानाची 600 लोकं मारली. मग इनाम काय, पुरूप काय, ओळखायचं कसं. आज आपल्या मिलिटरीमध्ये खांद्यावर स्टार देतात ना, बरोबर. तर त्याच तलवारीवरती एक सोन्याचं स्टार की 100 लोक, हा इनाम. असे 6 स्टार आहेत, 3 इकडे 3 तिकडे, आणि सुवर्ण अक्षरात कोरलेलं नाव. आवर्जून बघा, मूर्ती, शिवलिंग, तलवार. दर्शन झालं, 5-10 मिनटं बसा, काय हरकत नाही. कारण आपण नेहमी येणं होत नाही, नको त्या ठिकाणी टाईमपास करतो, बरोबर. दर्शन झालं की प्रदक्षिणा घेऊन आपल्याला अजूनही अर्धा किल्ला बघायचा आहे, बाल्य किल्ला. हे शिवकालीन मंदिर, हे बघा त्यावेळेचं, ते पण इंटरलॉकच येतं. आणि मंदिरावरती बघा, हे पत्र्याचं आत्ता हल्ली आवरण केलं आहे, तांब्याचा कलर केला आहे. कमळचं दिसतं ते दगडाचं आहे, पण त्याच्यावर बघा पिवळ्यानी काळं चमकते का टोकवालं. राजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला. मग देवीला आपण काही ना काहीतरी आपल्या घरी शुभकार्य असेल तर अर्पण करतो ना. मग राज्याभिषेका दिवशी त्यांनी 1.25 मन वजनाचा कळस अर्पण केला आहे, सोन्याचा, भरिवे. तिथे कोण जाण्याची हिंमत करत नाही. आणि 32 मनाचं तर सिंहासनच होतं ना. मग ते इंग्रजांनी नेलं का गंगासागरमध्ये टाकलं ते अजूनही कुणाला माहीत नाही आहे, बरोबर. आणि ह्या बघा त्यावेळेच्या तोफा, ह्या उकळी तोफा फोडून दारुगोळा भरायचे आणि मागे बघा वात, ह्या खांद्यावरती घेऊन फिरायचे. हिचं 80 किलो वजन आहे, तिचं 60 किलो, आणि ह्या 2 बारीक 40 किलो. जसं आत्ताचं रॉकेट लॉन्चेस. आणि मध्ये बघा ही पहार आहे, ही मधली पहार. आणि ही कटवणी माहिती आहे ना, दगड बाहेर काढण्यासाठी. ही 50 किलोची पार घेऊन 8 ते 10 तास डोंगर खोदून दगड काढण्याचं काम त्या मावळ्यांनी केलं आहे. आपल्या काळातील मावळे उचलू शकतात, 100% गॅरंटी, काम नाही करू शकत ना. हे वेपन्स पाहिले की त्या लोकांच्या बॉडीचा अंदाज लावू शकतो. दर्शन वगैरे करा, प्रदक्षिणा घ्या, दर्शन पूर्ण करा. अजूनही आपल्याला अर्धा किल्ला बघायचा आहे. या समर्थ स्थापित आहे. पण मूर्ती लक्ष देऊन बघा, आपण ज्या मूर्ती पाहतो त्या मारुतीच्या हातामध्ये पर्वत असतो ना, उजव्या हातामध्ये गदा असते. ही मूर्ती बघा अशी आहे, आशीर्वाद देणारी आहे. आणि तोंड बघा पूर्व किंवा पश्चिम नाही आहे, दक्षिणमुखी आहे ना. आणि शेपटी बघा डोक्यावरनं फिरून पुन्हा टर्न दिला, याला वीरप्रताप हनुमान म्हणतात. हा, म्हणजे याचा अर्थ काय की लंकेकडे उड्डाण घेताना अशी मूर्ती होती. अशा मूर्ती कमी पाहायला मिळतात ना, आपण ज्या बघतो त्या अशा असतात, क्रॉस. आणि इकडे बघा, हे शूट करा, बाल्य किल्ला, डबल किल्ला, डबल तटबंदी. किल्ला एकच आहे, मोठा किल्ला प्रजेसाठी आणि छोटा किल्ला राजवाडा, दरबार, धान्याचे गोडाऊन्स, खजाना सगळं वरती. आणि बघा ह्या त्यावेळेच्या पायऱ्या, सर हे खालच्या हे बघा, ह्या जुन्या पायऱ्या आणि ह्या नवीन पायऱ्या. लगेच लक्षात येते बघा, जुन्या बांधकामावरती नवीन बांधकाम, कळलं का. टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात मोजल्या? 475. अजूनही 475 पायऱ्या बाकी आहेत उतरायच्या.
चोरी फितुरी गद्दारी, तर अशा गद्दाराला पकडा, त्याचे हातपाय बांधा, धान्याचं पोतं रिकामं असताना त्या पोत्यात भरा आणि सोपी शिक्षा, कड्यावरनं खाली फेका. या गड्यावरती कडे लोटे, रायगडला टकमक टोके आणि हा अष्टप्रधान मंडळ 8 लोकांचा दरबार, याला दिवाणे खास म्हणतात ना, म्हणजे आपलं फॅमिली मीटिंग. आणि दिवाणी आम म्हटलं की जनतेचा पूर्ण 3 ते 4 हजार लोक तो रायगडला. हे 1818मध्ये ब्रिटिशांनी तोडलं आणि ह्याच दरबारावरती कठोर शिक्षा दिली ती खंडोजी खोपडे देशमुखला. अफजलखानाचा मुलग्याला पळून द्यायचा मार्ग दाखवला, ते कळालं भोरचे, कारीचे, कानूचे जेदे काकांना. जेदे काकांनी खंड्याला हजर केला. दरबारामध्ये एकच खळबळ की आता या खंड्याला कडेलोटच होणार ना, पण मोरोपंत पिंगळांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की राजं, ह्या खंड्याला शिक्षा द्या आणि जीवदान पण द्या, पण कड्यावरनं फेकू नका, कारण हा गड बांधण्यासाठी फार मदत केली. महाराजांनी विचार केला, शिक्षा दिली तरच मागचे 5-50 लोक सुधारतील ना, आणि शिक्षा नाही दिली तर उठसूट माणूस तेच काम करेल, एक चांगलं एक वाईट. ह्याच दरबारावरती 1660ला त्याचा डावा पाय आणि उजवा हात कलम केला. पण डावा पायच का कलम केला, उजवा का नाही केला, तर घोडेस्वार घोड्यावरती बसताना डावा पाय ठेवूनच बसतो ना, मग ते पुन्हा घोडेस्वारी करू शकत नाही. आणि उजवा हात स्वराज्याच्या विरोधात तलवार घेऊन पुन्हा लढू शकत नाही. जिवंत सोडला तो पण अर्धा, जगू शकत नव्हता आणि मरू पण शकत नव्हता. आणि त्या काळी शिक्षा देण्यासाठी पण डोक्याचा वापर जरुरी होता. चोरुवाटे, सिक्रेट टनल, अशा बऱ्याचशा ठिकाणी चोरुवाटे, बाकी सगळ्या मुदवले दाखवण्यासाठी ठेवले. इथून मावळे उतरायचे, तटबंदीच्या बाहेर पडून डाव्या साईडनं पुन्हा बघा ह्या मेन गेटला यायचं ना. आपल्या मावळ्याला माहिती आहे की डाव्या साईडून फिरून पुन्हा यायचं आहे, पण शत्रूचा माणूस त्याला पकडण्याच्या नादात दरीच जाईल ना. हा 3 नंबर बुरुज आहे, इथून रायगड दिसतो, रायगड ह्या दिशेला आहे. पण आता क्लायमेट खराब आहे आणि तिकडे नदी आहे ती बघा सावित्री, ती बघा समोर दिसली का, अरबी समुद्राला मिळते. आणि हाच रस्ता बघा खाली पोलादपूरला जातो, दिसला का. ती आंबेनिळी घाटात बघा जी दापोली कृषी विद्यापीठाची बस गेली होती 8-10 वर्षापूर्वी, 30 लोक गेली, एक वाचला, तो हा घाट आंबेनिळी. पोलादपूरला पोचलात की तुम्हाला 17 नंबरचा हायवे लागतो, मुंबई टू गोवा, खेड चिपळूण गोवा, महाड पेन पनवेल मुंबई, बरोबर ना. आता वरती आपल्याला कडेलोट पाहायचं आणि चोरवाट कुठे निघते ना ते तिथून दिसतं, दाखवतो या. बघा चोरवाट, तिथे जायचंय, हे बघा इथे, इथे या, ही चोरवाट इथे बाहेर पडते आणि पुन्हा इकडे यायचे. आपल्या मावळ्याला माहिती आहे की पायवाटेतनं फिरून यायचंय, पण नवीन व्यक्ती त्याला पकडण्याच्या नादात दरीच जाईल ना, कळलं का. तेव्हा रहदारी होती, आता कोण तिकडे जात नाही ना, पण आता खालच्या गडात निघण्याऐवजी तो वरच्या गडात निघेल. सगळ्यात उंच आणि मेन पॉईंट आहे कडेलोट पॉईंट. चोरी फितुरी गद्दारी केली अशा गद्दारांना आणा, हातपाय बांधा, पोत्यात भरा आणि जिवंत कड्यावरनं फेका. 1800 फीट खोल खाली दरी आहे. अशी शिक्षा तेव्हा देत होते, गद्दारं कमी होती. आपल्या काळात ही शिक्षा दिली, ही जागा भरेल ना. तुम्ही आत्ता उभे आहेत ना सातारा जिल्ह्यात, हात बाहेर काढा, जास्त वाकू नका, जिल्हा बदलतोय. सपोज कोण पडलं तर रायगड पोलीस, साताऱ्याची हद्द संपली. इकडे गरम आहे आणि हे विंडो अँगल वेगळे वेगळे बघा, थंड हवा आहे खाली, ती बघा नदी दिसते आत्ता क्लिअर, सावित्री. एकच कोकणात गेली, अरबी समुद्राला मिळते ती बघा. हा 4था नंबरचा बुरुज, तिकडे 2 पाण्याचे तलाव आहेत, तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे एंट्री बंद आहे. आणि तुम्ही आत्ता आलात तो बघा, हे बघा तिकडे जाऊ नका जास्त, ते शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, तुम्ही बोर्ड वाचला ना येताना, ते बघा. ते तसं तुम्ही आता इकडे फिरा, इथे उभे राहा, म्हणजे पूर्ण महाराज वगैरे इथे. समोर महाराजांची मूर्ती. याच ठिकाणी राजांचा राजवाडा होता, राजवाडा ब्रिटिशांनी तोडला, महाराजांची आठवण राहावी 1957ला पुतळा बसवला. ह्याचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या हस्ते झालं. बनवला मुंबईला, विलेपार्लेला. शिल्पकारांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. ह्या पुतळ्याचं वजन किती आहे, 4,500 किलो, 4.5 टन. पंचधातूचं आहे, घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत. इथे आणताना 17 पार्ट आणले आणि आणून जॉईन केला आहे, का 1 पीस आणताना नसताना. आणि दगडीचा उतारा 20 फीट, एकूण हाईट आहे 36 फीट. तोफा त्यावेळच्या तोफा आहे. पुतळ्याची देखभाल सातारा जिल्हा परिषद करतं आणि गार्डन वनविभाग सातारा. कमी वयात आजारी येऊन वारले अशा राजाचा पुतळा बनवताना शिल्पकार घोड्याचा डावा पाय हा वर ठेवतात. मग डावा पाय वरती आहे ना, मग समजायचं बसणारा योद्धा कमी वयात आजारी येऊन वारला. जो राजा वीरमरण होतो ना, शहीद,
दोन पाय बघा घोड्याचे पुढचे वर असतात. झाशीची राणी राणा प्रताप त्यांचे पुतळे तसे आहेत ना, वीरमरण. घोड्याचा राईट लेग वरती असेल त्याच्यावर घातपात धोका गद्दारी करून मारला, मग राईट लेगवर, आणि घोड्याचे चारी पाय खाली असतील कारण घोडा कधी बसत नाही ना. मग त्या राजानं रिटायरमेंट घेतली पण गादीवरती आपला वारस बसवला, त्याच्या मागची ती कारणं. ह्याच्या पुढे तुम्ही कुठला पुतळा बघताना घोड्याच्या पायाच्या मोमेंटवरती वरून कळतं की बसणारा राजाचा कसा मृत्यू झाला. माझ्या मायभूमीचे रक्षण, माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य हो. या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही. सह्याद्रीच्या कडे कपारी इथंच तळपल्या तलवारीच्या पाती, म्हणून अजूनही रक्ताने लाल आहे ही सह्याद्रीची माती. रायगडच्या पूर्वेला आणि महाबळेश्वरच्या पश्चिमेला उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं. आकाशी झेप घेणाऱ्या गरुडानं तीक्ष्ण नजरेने हिरलं, त्याला तटबंदीचा मुकुट चढवला, नाव दिलं किल्ले प्रतापगड, किल्ले प्रतापगड. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता, वाऱ्याला देखील वेग नव्हता, एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता. शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. मग लाखोत काय करोडोत काय जगात जिजाऊंचा शुभा एक होता, जिजाऊंचा शुभा एक होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. आजचा आपला प्रतापगडचा हा ऐतिहासिक प्रवास येथेच संपतो. पण या गडाच्या आठवणी, इथला इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा कायम आपल्या मनात जिवंत राहील. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. अशाच महाराष्ट्रातील गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे व पर्यटन स्थळांचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.